महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध साठवणूक करून विक्री करणाऱ्यांविरोधात रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत 67,750 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। रामनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तौफिक करीम भीमानी वय वर्ष 36 राहणार नुरी मस्जिद जवळ रहमतनगर चंद्रपूर हा आपला राहत्या घरी महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला खोला, ईगल, क्रेज आदी सुगंधित तंबाखूंचा साठा बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांच्या शोध पथकानं 8 जुलै रोजी रात्री 11:25 संबंधितांच्या घरावर छापा टाकला। छाप्यात 67,750 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 105/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे। प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मंडम यांच्या नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकानं केली आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।